नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कल्याण निर्मल महामार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स आणि दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच अंत। महाराष्ट्रातील रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। परभणी जिल्ह्यातील मुख्य रस्ते आता मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत की काय, असा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे। काल रात्री घडलेल्या एका अतिशय हृदयद्रावक आणि भयंकर घटनेने संपूर्ण मानवत शहरावर शोककळा पसरली आहे। एका भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने एका दुचाकी वाहनाला दिलेल्या अत्यंत जोरदार आणि समोरासमोरच्या धडकेत 4 तरुणांचा अत्यंत दुर्दैवी आणि जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सविस्तर माहितीनुसार हा भीषण अपघात काल शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास घडला। घड्याळात साधारणतः 9:30 वाजले असताना ही दुर्घटना घडली। कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरून ही दोन्ही वाहने प्रवास करत होती। मानवत ते परभणी या मुख्य रस्त्यावर राहुल जिनिंग परिसराजवळ हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग ओढवला। रात्रीची वेळ आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीवरील तरुणांना स्वतःचा जीव वाचवण्याची संधी सुद्धा मिळाली नाही। समोरासमोर झालेल्या या धडकेत फटका इतका मोठा होता की घटनास्थळावरच या 4 तरुणांचा दुर्दैवी अंत झाला। हे सर्व मृत तरुण मानवत शहर येथील मूळ रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे। ऐन उमेदीच्या आणि तारुण्यात असलेल्या या मुलांवर काळाने झडप घातल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घरातील तरुण मुले अचानक गेल्याने नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये या घटनेबद्दल मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे या महामार्गावरील अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही। सूत्रांच्या माहितीनुसार मागील केवळ 1 महिन्याच्या कालावधीत याच महामार्गावर तब्बल 9 निष्पाप बळी गेले आहेत। ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून महामार्ग प्रशासनाने आणि वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। सतत होणाऱ्या या दुर्घटनांमुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महामार्गावर वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे। थोडक्यात सांगायचे तर एका बाजूला रस्ते विकासाची कामे वेगात सुरू असल्याचा दावा केला जातो, मात्र दुसरीकडे याच रस्त्यांवर असे भीषण अपघात होत आहेत। प्रशासनाने तातडीने अपघाती क्षेत्रांची पाहणी करून योग्य ती सुरक्षा साधने आणि रिफ्लेक्टर्स उभारले पाहिजेत। संपादक विजय गायकर यांचे मत। महामार्गावर सातत्याने वाढणारे अपघात ही समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे। प्रशासनाने केवळ रस्ते बांधून न थांबता तिथे सुरक्षिततेचे सर्व नियम आणि निकष काटेकोरपणे लागू केले पाहिजेत। त्याचबरोबर वाहन चालकांनीही विशेषतः रात्रीच्या प्रवासात आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे ही आता काळाची गरज बनली आहे। तरच असे निष्पाप बळी जाण्यापासून वाचवता येतील। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विजय गायकर, कल्याण।